सामायिक विहिरीवरील अतिक्रमणाच्या आरोपावरून शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण। मान तालुक्यातील पळसवडे येथील नानासो रामहरी यादव यांनी सामायिक विहिरी बाबतच्या वादावरून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। यादव यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटुंबाच्या सामायिक वापरातील विहिरीमध्ये माती, काटके आणि झुडपे टाकून विहीर बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप आहे। तसेच विहिरीवरील 5 हॉर्स पॉवरची मोटार, सुमारे 100 फूट पाईप आणि स्टार्टर चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी केली। या प्रकरणात जेसीबीच्या सहाय्याने विहीर बुजवण्याचा प्रयत्न झाला असा आरोपही करण्यात आला असून संबंधित व्यक्ती, जेसीबी चालक आणि मालक यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध स्तरावर निवेदन दिल्याचे पत्रामध्ये नमूद आहे, मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे। या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे महावितरणचे वीज बिल। या बिलावर राजाराम साधू यादव यांचे नाव दिसते, मात्र केवळ वीज बिलावरून विहिरीची मालकी आणि सामायिक हक्क निश्चित होत नाही। त्यासाठी सातबारा, उतारा, वाटणीपत्र, फेरफार नोंदणी, वाटप नकाशा आणि प्रत्यक्ष स्थळ पंचनामा तपासणे आवश्यक आहे। त्यामुळे प्रशासनासमोर आणखी 3 प्रमुख प्रश्न आहेत। ही विहीर खरोखर सामायिक आहे का? विहिरीत माती टाकून ती बुजवण्याचा प्रयत्न झाला का? आणि मोटार, पाईप व स्टार्टर चोरीच्या तक्रारीत नेमके तथ्य काय आहे? या सर्व प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे। दरम्यान मागण्यावर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय नानासो यादव यांनी व्यक्त केला आहे। ही केवळ एका विहिरीची बाब नाही, ग्रामीण भागातील सामायिक हक्क, शेतीची, पाण्याची गरज आणि प्रशासनाकडून वेळेत मिळणाऱ्या न्यायाचा प्रश्न आहे। प्रगती चळवळ, सत्य, पुरावे आणि जनहिताच्या बाजूने।